यंदाचा दसरा आणि दिवाळीचा सण अगदी दणक्यात होणार हे नक्की. कारण अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपली आहे. संपूर्ण देश नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी स्वावलंबी भारत मोहिमेसाठी एक मोठं पाऊल उचलत आहे. आणि त्याचं कारण देखील तसंच आहे. काय घडणार आहे नेमकं आजपासून पाहूयात. मी संदीप आणि आपण पाहत आहात टीव्ही नेक्स्ट मराठी. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी जनरेशन 2.0 ची घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी आज सोमवार अर्थात 22 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. दरम्यान जीएसटी 2.0 च्या या अंमलबजावणीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत देशात जीएसटी बचाव उत्सव सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याचा फायदा सर्वांना होईल असं सांगत नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देश नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी स्वावलंबी भारत या मोहिमेसाठी मोठं पाऊल उचलत आहे. 22 सप्टेंबरच्या सूर्योदयाबरोबरच नेक्स्ट जनरेशन जीएसटी लागू केलं जाईल. त्यामुळे देशात जीएसटी बचाव उत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे तुमची बचत वाढणार असून तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू खरेदी करू शकता असंही मोदी यांनी सांगितलं. जीएसटीचे दर आज सोमवारपासून लागू झाले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील मुख्य वस्तूंपासून ते अन्न, गृहनिर्माण, इलेक्ट्रॉनिक्स, औषधं, वाहनं, शेती, आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रातील जवळपास 375 वस्तू स्वस्त झाल्या आहेत. आज 22 सप्टेंबर रोजी दर कपात लागू झाले असून दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंवरील कर अधिभार सरकारनं कमी केल्यानं बाजारात वस्तूंचा उपभोग वाढण्याची शक्यता आता जास्त वाढली आहे. जाणून घेऊया नेमकं आपल्या घरामध्ये किंवा आपल्या खिशावरती याचे नेमके काय बदल किंवा काय फरक होणार आहेत. तर सुरुवात करूया नेमक्या कोणकोणत्या वस्तू या स्वस्त होणार आहेत. किचन आणि घरगुती वस्तू, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वस्तू. आता तूप, बटर आणि चीज यासारख्या वस्तूंवरील जीएसटी 12% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आले आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पॅकेज्ड पनीर आणि यूएसटी दूध आता पूर्णपणे जीएसटी मुक्त झालंय. पॅकेज्ड फूड याच्यामध्ये अर्थात बिस्किट, नमकीन, कॉर्नफ्लेक्स, जॅम, केचप आणि ड्रायफ्रुट्स यासारख्या पॅकेज्ड खाद्यपदार्थांवरील जीएसटी ज्या अगोदर 18% होती ते आता 5% पर्यंत खाली आणले आहे. त्यामुळे या वस्तू साहजिकच आता स्वस्त होणार आहेत. यानंतर दैनंदिन वापराच्या वस्तू याच्यामध्ये सर्वसाधारणपणे हेअर ऑइल, शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबण यासारख्या अत्यावश्यक वस्तूंवरील जीएसटी थेट 18% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आले आहेत. इतर वस्तू देखील ज्यामध्ये सायकल, भांडी आणि स्वयंपाकघरातील उपकरणं यासारख्या वस्तूंवरील जीएसटी जे अगोदर 12% होती ते आता कमी करून 5% वरती कमी करण्यात आले आहे. याच्यानंतर आपण बोलूया इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर वाहनांकडे. आता इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एसी अर्थात ज्याला आपण एअर कंडिशनर म्हणतो, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि टेलिव्हिजन यासारख्या उपकरणांवरील जीएसटी 28% वरून थेट 18% पर्यंत कमी करण्यात आले. वाहनं, आता वाहनांचा विचार केला तर 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या आणि 350 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या मोटरसायकलसह छोट्या कारवरील जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी झाला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य सेवा. आरोग्य सेवा याच्याकडे किंवा या क्षेत्रावरती काय नेमका याचा परिणाम होतोय पाहूयात. बहुतेक औषधं, वैद्यकीय उपकरणं, ग्लुकोमीटर आणि डायग्नोस्टिक किट्स यावरील जीएसटी 5% पर्यंत कमी झाला आहे आणि याचा फायदा नक्कीच रुग्णांना होणार आहे. याशिवाय कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवरील 33 अत्यावश्यक जीवनरक्षक औषधं पूर्णपणे जीएसटी मुक्त करण्यात आले आहेत आणि त्यामुळं याचा देखील फायदा विशेषतः जे कॅन्सरचे पेशंट्स आहेत त्यांना होणार आहे. यानंतर बोलूया आपण विमा या क्षेत्राकडे. वैयक्तिक जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसी आता पूर्णपणे जीएसटी मुक्त झाल्या आहेत. यापूर्वी विम्यावरती 18% जीएसटी लागत होता, त्यामुळे तो महाग होता, जो आता हा 18%चा जीएसटी रद्द करण्यात आला आहे. सेवा, आता सेवेमध्ये सलून, जिम, योगा सेंटर्स यासारख्या सेवांवरती आता 18%च्या ऐवजी 5% जीएसटी लागणार आहे. या जीएसटी कपातामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा दिलासा मिळणार आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीव्हीच्या बाबतीमध्ये स्मार्ट टीव्हीच्या डिस्प्लेवरील वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी 28% थेट 18% कमी केल्यामुळे देशभरातील नामवंत ब्रँड्सनी त्यांच्या स्मार्ट टीव्ही मॉडेल्सच्या किमतीत हजारो रुपयांची घसरण केली आहे आणि त्याच्यामुळेच स्मार्ट टीव्हीवरती जर लोकांनी उड्या नाही मारल्या म्हणजे मिळवलं. याच्यामध्ये आता थॉम्सन ही एक कंपनी आहे, सोनी, LG आणि सॅमसंग यासारख्या आघाडीच्या कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सूट दिली असून यामुळे दिवाळी आणि ऐन सणासुदीच्या सेलमध्ये खरेदीदारांसाठी आणखी ही खरेदी फायद्याची ठरणार आहे. त्यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरील विक्रीत देखील लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आता या क्षेत्रामधून बोलली जात आहे. आता या वस्तू तर स्वस्त होत आहेत, पण नेमकं महागणार काय आहे त्याच्याकडे लक्ष देऊया. नेमक्या काय गोष्टी महागणार आहेत त्यातली एक गोष्ट म्हणजे पोशाख. आता पोशाखामध्ये सुद्धा काय आहे की 2,500पेक्षा अधिक किमतीचे जर पोशाख तुम्ही खरेदी केली तर त्याच्या बिलावरती 12% जी जीएसटी लागत होती ती आता 18% जाणार आहे. कोळसा जो अगोदर 5% होता तो 18% महागणार आहे. विलासी वस्तू ज्याच्यामध्ये एरिटेड, कार्बोनेटेड आणि साखरयुक्त शीतपेय ज्याला शुगरी ड्रिंक्स म्हणतात, त्याच पद्धतीने याच, एअरक्राफ्ट, रेसिंग कार, त्याच पद्धतीनं तंबाखू उत्पादनं, पान मसाला, सिगरेट, गुटखा यासारख्या अनेक वस्तू महागणार आहेत. त्यामुळे एकूणच काय की महाग होणाऱ्या वस्तूंपेक्षा अनेक वस्तू अशा आहेत की ज्या स्वस्त होणार आहेत. त्यामुळे मंडळी यावर्षीची दिवाळी ही दणक्यात होणार हे मात्र नक्की. त्याच्यामुळे वाट कशाची बघताय? मार्केट आपली वाट पाहत आहेत आणि मार्केटच्या प्रत्येक घडामोडींवरती आपलं लक्ष आहे. या जीएसटी बदलामुळं नेमकं ग्राहकांच्या काय प्रतिक्रिया आहेत या सुद्धा आपण टीव्ही नेक्स्ट वरती जाणून घेणार आहोत. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 22 तारखेपासून GST 0.2 झालेला आहे आणि त्यामुळे विविध क्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे. बांधकाम विश्वाला त्यामध्ये महत्त्वाचा फायदा होणार आहे आणि इतर क्षेत्राचा काय काय फायदा टी व्ही नेक्स्टच्या माध्यमातून आपण सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. काय बांधकाम विश्वाला पाहिजे? बांधकामाच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर सिमेंटचे रेट थोडे कमी झालेले आहेत, प्लस GST कमी झालेला आहे. या काही अशा गोष्टींच्यामुळं बांधकाम क्षेत्राला आता महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे बुकिंग वाढेल आणि लोकांचा ओघ देखील आहे. 3 दिवस आता जे पुढारीचा एक्सपो चाललेला आहे त्यामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. वाक्य घेऊन देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी देशभरामधल्या GSTमध्ये एक आमूलाग्र बदल केलेला आहे आणि क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे. देशामध्ये GSTचे 4 स्लॅब होते, 5%, 12%, 18% आणि 28%. हे 4 स्लॅब वगळून 2 स्लॅब करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये फक्त 5% आणि 18%, ज्याच्यामध्ये देशभरातल्या 144 करोड लोकांना, नागरिकांना विविध मार्गाने त्याचा फायदा होणार आहे. लोकांची क्रयशक्ती वाढणार आहे, लोकांच्या हातामध्ये पैसा शिल्लक राहणार आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात आपण सेविंग करून मोठ्या प्रमाणात खरेदी करा अशा पद्धतीचा मूलमंत्र प्रधानमंत्री महोदयांनी दिलेला आहे. याचा फायदा ग्राहकांबरोबर उत्पादन क्षमता असणाऱ्या MSME, SME या सगळ्यांना सुद्धा होणार आहे आणि यामुळं देश अर्थशक्तीच्या दृष्टिकोनातून एक 2047 साली विकसित देश होण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे. याचा सर्व स्तरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना, महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. नमस्कार. GSTचं 0.2 हा झाल्यामुळं एक मोठी बाजारपेठेत आणि सर्वसामान्य जनतेपासून विविध घटकामध्ये एक चांगली सकारात्मक प्रतिक्रिया आलेली आहे. आपलं काय? GSTच्या बाबतीत केंद्र सरकारने आजपासूनच नवीन कर सुधारणा विधेयक या निमित्तानं केंद्र सरकारनं आणलेलं आहे. खरं तर हे विधेयक अत्यंत चांगलं आणि ग्राहकांना, व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना दिलासा देणारं असं हे विधेयक आहे. खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये ग्रामीण भागातल्या ग्राहकांसाठी, ग्रामीण भागातल्या व्यापाऱ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा या GSTच्या नव्या सुधारणेमुळे होणार आहे. आपण पाहिलं असेल की खऱ्या अर्थानं शेती अवजारांना पूरक असलेलं जे काही अवजारे आहेत, या शेती अवजारांची GST पूर्वीच्या काळामध्ये 12-18% आसपास होती. ती आत्ता 5%च्या कार्यक्षेत्रामध्ये, कार्यकक्षेमध्ये त्यांनी आणलेली आहे. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर ट्रॅक्टरच्या निमित्तानं यामध्ये शेतकऱ्यांना फायदा होईल. ट्रॅक्टरच्या संदर्भात, टायरच्या संदर्भात ट्रॅक्टरचे जे आहेत त्याच्या संदर्भातला फायदा होईल. शेती अवजारं जी विविध प्रकारचे आहेत या संदर्भातला फायदा ग्राहकांना होईल आणि यामुळं शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये बचत होणार आहे.
खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं अवजारं, चांगल्या पद्धतीची खते, चांगल्या पद्धतीची बी बियाणे यामध्ये कमी दरामध्ये उपलब्ध होतील. त्यामुळं शेतकऱ्यांची बचत होईल आणि पर्यायानं शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये या निमित्तानं भर पडेल, शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल. खऱ्या अर्थानं ही आणलेली GSTची कर प्रणाली ही सर्वसामान्य ग्राहकांना, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा देणारी आहे. याबाबत केंद्र सरकार, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अभिनंदन करावं तितकं थोडंच आहे. ग्रामीण भागातसुद्धा आपण ग्राहक आणि व्यापारी ह्या दोघांना भेटून ह्याचं प्रबोधन काय नेमकं पक्षापातळीवर करणं? भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उद्याच्या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये ग्रामीण भागातल्या ज्या काही छोट्या छोट्या बाजारपेठा आहेत, या बाजारपेठेतल्या प्रत्येक दुकानदाराला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भेटतील, त्यांना एक गुलाब पुष्प देतील, त्यांना या GST प्रणालीबद्दल ग्राहकांना आपण यथायोग्य पद्धतीच्या सुविधा द्याव्यात अशा पद्धतीची विनंती, अशा पद्धतीचं आवाहन करतील आणि या पद्धतीनं ग्राहकांना सदरचे व्यापारी, छोटे व्यापारी हे ग्राहकांना नवीन सुधारित करप्रणालीप्रमाणे किंवा नवीन सुधारित GST करप्रणालीप्रमाणे त्याचा लाभ ग्रामीण भागातल्या नागरिकांना, ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना देतील, यासाठी आम्ही त्यांना विनंती करू. आपण बघितले असेल की आजपासून मोदीजींच्या निर्णयामुळे क्रांतिकारक बदल होणार आहे, ज्याचा सगळ्यात जास्त लाभ हा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. ज्या पद्धतीनं आज सगळ्यात आवश्यक असतो ती वैद्यकीय सुविधा, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा खर्च केलेला ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता आपण बघितलं की जो सगळ्यात मोठा लाईफ इन्शुरन्स आहे, हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स आहे, यावर पूर्वी 18% GST होता, तो थेट 0%, म्हणजे त्यावर कुठलाही प्रकारचा GST असणार नाही आहे. थर्मोमीटर आहे ते 18% होतं, ते आता 5%वर गेलं. आणि मेडिकल ग्रेड ऑक्सिजन होतं ते 12% GST होता, त्यावर 5% आला. आणि महत्त्वाचं जे डायग्नॉस्टिक असते, ज्यावर आपण डायग्नोज करतो, निदान, त्यावरच आपण उपचार घेतले, ते सुद्धा फार महागडं होतं, पण त्याचेसुद्धा GST 12%वरून 5% आणलं. आणि ग्लुकोमीटर टेस्ट आणि ज्या टेस्ट स्ट्रिप्स असतात त्याला 12% GST होता आणि तो 5%वर आला. त्यामुळे याचा नागरी सुविधा म्हणजे आरोग्याविषयी थेट लाभ हा सर्वसामान्य रुग्णांना, सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे आणि त्यांचे आरोग्यविषयक प्रश्न सुटण्यास यामुळे मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. GSTची फेररचना केंद्र शासनाने केलेली आहे आणि याचे फायदे सामान्य ग्राहकांना होतील असा विश्वास भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जातो आहे. तो काही अंशी खरा मानावा लागेल, कारण आता प्रथम दर्शनी जर पाहता तर अनेक उत्पादनांच्या जाहिराती वृत्तपत्रांमध्ये यायला लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये वस्तूंचे दर किती प्रमाणात कमी झालेले आहेत याचे दाखले त्यातून मिळायला लागले आहेत. या अर्थाने ग्राहकांना हा पहिल्या टप्प्यात मिळालेला चांगला दिलासा आहे. परंतु दुसरीकडे असं आहे की सर्वच वस्तूंचे दर कमी होणार का आणि ते होताना व्यापारी वृत्ती त्यामध्ये उफाळून येणार का, किंवा त्याचे MRPच्या ज्या किमती आहेत त्या वेगळ्या पद्धतीने लावून ग्राहकांची पुन्हा लूट केली जाणार का, याकडे तितक्याच जागरूकतेने पाहिले पाहिजे. अन्यथा केंद्र सरकार सामान्य ग्राहकांच्या हिताचे निर्णय घेणार आणि त्याला कुठली तरी व्यापारी वृत्ती त्याला वेगळ्या पद्धतीने हरताळ पासणार, असे जर प्रकार होत असेल तर ते ग्राहक हिताच्या मुळावर उठणार आहे. त्यामुळे या बाबतीकडे प्रशासनानं, भारतीय जनता पक्षानं आणि संबंधितांनी अधिक लक्ष पुरवलं पाहिजे, तरच ते ग्राहक हिताचं ठरू शकेल. माझं नाव लक्ष्मण पाटील, मॅनेजर सूरज इस्टेट डेव्हलपर. आता शासनाने जे काय GSTची कपात केलेली आहे, यामुळे आता गृहप्रकल्पांना एक चांगले सुगीचे दिवस आलेले आहेत. जी काय आता नोकरदार वर्ग आहे यांना त्याचा फायदा मिळणार आहे, कारण सिमेंट, स्टील आणि ज्या काय बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांनी कपात केलेली आहे. आणि लोक आता आता दसरा दिवाळी जवळ आल्यामुळं ते आता ग्राहक आता सर्व आता फ्लॅट खरेदीसाठी आवर्जून बाहेर पडत आहे सगळे, आणि त्याचा फायदा आता गृहनिर्माणामध्ये होणार आहे. अफोर्डेबल हाऊसिंग आणि लक्झरी सेगमेंटमध्ये पण आज मोठ्या प्रमाणात लोक घर शोधत आहेत. आपलं जर बघायला गेलं तर अफोर्डेबलमध्ये 20-25 लाखापर्यंत लोक घर बघत आहेत. लक्झरी सेगमेंटमध्ये साधारणतः 70-80 लाखापर्यंत चांगली घरं शोधत आहेत आणि पर्याय पण आपल्या इथे चांगले दिलेले आहेत. आणि या GSTमुळं लोकांना चांगले पर्याय मिळत आहेत. बांधकाम विश्वाला एक उभारी येणार आहे 100%. आपल्या इथं आता म्हणजे कोल्हापूर जर विचार जर केला तर साधारणतः 2000 घरांची रिक्वायरमेंट असते, तर ती सगळी जी काही घरं आहे ती तिची डेव्हलपमेंट जी आहे किंवा जी काही त्यांची गरज आहे ती भागवली जाते आणि चांगल्या पद्धतीने बुकिंग होते आपल्या इथं. त्या सेंट्रल गव्हर्नमेंटनं जे पूर्वी GST जादा लागू होतं त्याचे रेट्स कमी केलेले नाहीत. त्या रेट्स कमी झाल्यामुळं मध्यमवर्गीयाला किंवा सर्वसामान्य जनतेला काय वस्तू खरेदी करणं आता थोडंसं सोपं झालेलं आहे.
कारण पूर्वी जे रेट इतके होते ॲक्च्युली ते गव्हर्नमेंटनं त्यावेळेला ते इम्पोज करताना त्याचा विचार करायला पाहिजे होता. त्याचा मोठा इम्पॅक्ट बसला, त्यामुळे मार्केटवर त्याचा परिणाम झाला. आणि मार्केटमध्ये म्हणजे सगळेच वस्तू जसं रिअल इस्टेट असो, जागा असू दे, फ्लॅट असू दे, बंगले असू देत, त्याचं रॉ मटेरियल म्हणजे सिमेंट, सळी, त्याचे रेट वाढले. इकडे कार, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला त्याचा इम्पॅक्ट आला. सगळ्याच वस्तूवर त्याचा इम्पॅक्ट आला. 18% GST हा फार होता, त्यामुळे ते आता कमी झालेलं आहे. त्यामुळं आता लोकांना थोडंसं त्याच्यामुळे उभारी आलेली आहे आणि नवीन इन्व्हेस्टमेंट करायला किंवा खरेदी करायला किंवा उलाढालीला एक एनकरेजमेंट आलेलं आहे. GSTचे दर कमी झाल्यामुळं आता ग्राहकांचा एकदम कल सगळ्या क्षेत्रामध्ये वाढलेला आहे. जसं की इन्शुरन्समध्ये कमी झाले आहेत, 4 व्हीलर 2 व्हीलर यांच्यामध्ये पण कमी झाले आहेत. त्यामुळं ग्राहकांना चांगल्या प्रकारे आत्ता बेनिफिट मिळत आहे आणि लोकांचा सगळा कल हा वाढत आहे आणि असंच तो इथून पुढे वाढत राहील. बँकिंग क्षेत्रामध्ये पण ते चांगल्या पद्धतीनं लोक इंटरेस्ट घेत आहेत. बँकेनं ग्राहक आणि यासाठी हाऊसिंगसाठी काही स्कीम दिली आहे त्यानिमित्त, याचा फायदा काय नेमकं मिळाला ग्राहक? बँकेनं आत्ता सिबिल जर 800च्या पुढं असेल, स्कोर जर असेल तर त्याला 7.75 व्याजदर आपल्या जनता सहकारी बँक पुणेनं तो आत्ता डिक्लेअर केलेला आहे. चांगल्या प्रकारे लोकांची या ठिकाणी एन्क्वायरी पण चांगल्या प्रकारे आम्हाला मिळत आहे. नाही, हे मोदी सरकारनं चांगलं स्टेप घेतलेलं आहे. सामान्य लोकांचं गाडी घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होईल असं वाटतंय. कारण आधी थोड्या आवाक्या बाहेर वाटत होत्या गाड्याच्या प्राईस, पण आता ते थोड्या आवाक्यात आलेल्या आहेत आणि स्वस्त झालेल्या आहेत. त्यामुळे बरीच नवीन लोक गाडी घेण्यासाठी झालेत. आता आम्ही पण गाडी बघालो आहे कुठली चांगली आहे ह्याच्यामध्ये, आणि प्राईस खरंच चांगली आहे. आज 22 तारीख आहे, आजपासून प्राईस लॉन्च झालेल्या आहेत, कमी झालेल्या. फक्त शासनाला एवढंच की रस्ते जरा सुधारणा करावे, म्हणजे आम्ही आणि लोक जास्त गाड्या घेतील, जास्त प्रोत्साहित होतील. हां, लोक गाडी घ्यायला प्रोत्साहित कुठली गाडी घेणार किंवा तुमच्या डोक्यात काय विषय आहे? ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जे GST कमी झालेत त्याच्या व्यतिरिक्त अजून बाकीच्या क्षेत्रात पण ज्या रेट कमी झालेत, त्यामुळं पहिल्यांदा तर मोदी सरकारचं कौतुक आहे. शिवाय जर गाडी घ्यायची झाली, आता सध्या एक गाडी आपण इथं बघितली, ही सेट्रॉन कंपनीची जी काही गाडी बघितली, ही आता मला सुटेबल वाटत आहे. बघूया मग इन फ्युचर. आता नाही, त्याच्यात प्राईस पण कमी झालेला आहे, जवळजवळ 40. एकंदरीत सर्वच घेते, म्हणजे लहान सेगमेंटपासून मोठ्या सगळ्यांना हां बेनिफिट झालेला आहे. ठीक आहे. बरं, थँक्यू. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नवीन GSTची कर प्रणाली लागू झाल्यानं ऑटोमोबाईल क्षेत्र असेल, बांधकाम क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रांना मोठ्या प्रकारे फायदा होणार आहे आणि ते एक मार्केटमध्ये चांगलं ग्रोथ होणार आहे. आणि येतात दसरा, दिवाळी हे जे खरेदीचे मोठे उच्चांकाचे असतात त्याला नक्कीच फायदा होईल असं मत या ठिकाणी विविध पक्ष संघटनाचे कार्यकर्ते, ग्राहक असतील, बांधकाम व्यावसायिक असतील यांनी व्यक्त केलेलं आहे. TV नेक्स्टच्या माध्यमातून राजेंद्र मकोटे यांना मी आपल्यापर्यंत या भावना पोहोचवलेल्या आहेत. अशाच प्रकारच्या भावना आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांसाठी आमच्या कार्यालयाशी आमचे संपर्क साधा आणि समाज आणि प्रशासन यातला मला दुवा म्हणून TV नेक्स्ट मराठी आपल्यासाठी तत्परतेने नेहमीच कार्यरत राहील. धन्यवाद.